नमस्कार, मी अमोल भंडारे. आपण पाहत आहात एडीबी न्यूज मराठी. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथून या घडीची एक महत्त्वाची आणि भक्तिमय वातावरणातील बातमी समोर येत आहे. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी कुंभोज या ठिकाणी भव्य आत्मिक संजीवन सभा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या आत्मिक संजीवन सभेचे आयोजन 2 सत्रामध्ये करण्यात आले होते. पहिली सभा सकाळी 10 वाजता तर दुसरी विशेष सभा संध्याकाळी 6:30 वाजता संपन्न झाली. या सभेमध्ये देवाचे सेवक बंधू नथानिया आणि बंधू इनोश यांनी उपस्थित भाविकांना पवित्र बायबलमधून अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश दिला. जीवनात शांती, विश्वास आणि सकारात्मक कशी टिकवून ठेवावी याविषयी त्यांनी उपस्थितांना उपदेश केला. या सभेसाठी केवळ स्थानिकच नव्हे तर विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते. दोन्ही सत्रामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आत्मिक संजीवन सभेचा आणि प्रार्थनेचा मनमोराद आनंद घेतला. संपूर्ण परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बदबू आ रहा है, त्याची दुर्गंध येत आहे. शरीर से बदबू आ रहा है, उसके मुंह से बदबू आ रहा है. त्याच्या मुखातून त्याच्या शरीरातून दुर्गंध येत आहे. प्रभु ने नहीं बोला क्या पहले नहा के आ मेरे पास. प्रभु त्याला हे नाही म्हटलं पहिले आंघोळ करून ये. प्रभु ने नहीं बोला पहिले का प्रभु, परंतु तुमचा आणि माझा प्रभु. उसको बोला नहीं नहा के आ. त्याला असं काही म्हटलं नाही आंघोळ करून ये. उसको जैसा है वैसा ही मिला. तो जसा आहे तसाच प्रभु त्याच्याशी वो है हमारा प्रभु. तो आमचा प्रभु आहे. आपका स्थिति कैसा भी हो तुमची परिस्थिती कशी असो काही असो वो वैसा ही आपको अपनाएगा. तू तसाच तुमचा स्वीकार कर. आपकी जिंदगी में वो आएगा. तुमच्या त्या दुर्गंधेमध्ये तो येणार आहे. कब्र के पास वो आएगा. कब्र के पास आएगा. तुम्ही या सभेमध्ये भाषांतर करण्यासाठी मुंबईहून ब्रदर संदेश जावळे हे उपस्थित होते. या सभेचं नियोजन मिरज ख्रिश्चन असेंब्लीतर्फे करण्यात आले होते. ही सभा घेण्यासाठी ब्रदर गणेश, ब्रदर जोशवा, ब्रदर लॉरेन्स, ब्रदर योसेफ, ब्रदर अमोल, ब्रदर प्रकाश, ब्रदर अकबर, ब्रदर दत्ता आणि ब्रदर सुनील आणि सर्व मंडळीने परिश्रम घेतले होते. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एडीबी न्यूज मराठी.